स्पीडअप करत या सत्राचा तुम्हाला खऱ्या अर्थानं योग्य त्या वेळेवरती अवलंब करायचा आहे. मॅचला करूया सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय, धावा चेस करण्याचं खऱ्या अर्थानं स्वीकारलं या मॅचमध्ये टीम अंबोट संघानं आणि प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते भिसेगाव संघाला या मॅचमध्ये. मिथुन आणि सागर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये आपण पाहतोय राजेंद्र भोईर सर, त्यानंतर पेनवरून आलेले आमचे मिथुनजी माली सर आणि त्यानंतर खोत सर देखील या स्पर्धेला खरंतर लीड करतायत. तीनही पंचांचं मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या वतीने एक जबरदस्त अंपायरिंग राहील आजच्या रात्रीमध्ये या तीनही पंचांची. आदरणीय सुदेशजी देवघर यांचा देखील शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत आपण आमदार चषकामध्ये करतोय. ऑनगोईंग मॅचकडे जाऊयात. पहिला बॉल घेऊन तयार टीमचा महत्वाचा गोलंदाज नितेश आलाय अंबोट संघाकडून. पहिलाच बॉल फुल टॉस, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. मिथुन ऑन स्ट्राईक होता, बॅट अँड बॉलचा योग्य संपर्क नाही, डिरेक्ट हिट, परंतु पोहोचलाय फलंदाज. पहिली धाव पहिल्याच बॉलमध्ये धावेचा श्री गणेशा. 5 षटकांचा सामना आहे, प्रथम फेरीतील अंतिम सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. एकीकडे भिसेगाव आणि त्यांच्या विरोधात अंबोट. नुकतंच कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. आदरणीय निलेशजी देवघरे साहेबांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत आपण करतोय आमदार चषकाच्या या स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलमध्ये सिंगल आली आहे. प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. मागील सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी अप्रतिम होता, उत्कंठावर्धक सामना, प्रेक्षकांना हवावासा वाटणारा सामना मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. या मॅचमध्ये तशीच अपेक्षा प्रेक्षकांना देखील आहे. दुसरा बॉल निर्धाव चेंडू येतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय आणि त्यानंतर फिल्डिंग मार्कवरती गोलंदाजीने एक चांगली सुरुवात मिळणं या मॅचमध्ये अंबोट संघाला अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच कार्य करतोय गोलंदाजी मार्कवरती नितेश. सेकंड बॉल इट्स अ डॉट बॉल, 2 बॉलमध्ये धावसंख्या ती 1. तिसरा बॉल पुन्हा फुल टॉस, एलिमिनेशन प्रॉपर नाही आहे, चुकी केली आहे विडॉन मध्ये, चुकी. 1 रन मिळते या बॉलवरती. एकेरीनं धावसंख्या 2 या आकड्यावर. तीन धावा धावफलकावरती. बॉल संपलेत ते या षटकातील 4. मिथुन आणि सागर थोडी संत सुरुवात करतोय टॉस गमावल्यानंतर. या मॅचमध्ये पॉवर प्लेचा षटक चालू आहे. 2 सीमारक्षक आहेत फक्त सीमालगत. याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला घ्यायचा आहे. बॅटची लिडिंग एज, जबरदस्त फिल्डिंग, फ्लाय स्लिपमध्ये स्वतःला झोकवलंय मैदानाच्या आतमध्ये. धावा वाचवल्यात संघासाठी, आपल्या गावासाठी. धाव मिळते या बॉलवरती 1. धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या येते 4 या आकड्यावर. 4 रन ऑन स्कोर कार्ड, नो लॉस. एक संत सुरुवात केली आहे या मॅचमध्ये टीम भिसेगाव संघानं. सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे आयोजित आमदार चषकाची स्पर्धा आणि सातत्यानं उल्लेख केलेला आहे. मुद्रे संघ खरं तर कबड्डीसाठी जाणला जातो, त्यानंतर अंडरआर्म क्रिकेटसाठी. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे, आपल्याच मुद्रे गावातील कबड्डीपट्टू 73वी कबड्डी निवड चाचणी आपण पाहतो. अजिंक्यपद स्पर्धा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सौरभ जयवंत वायकर, त्यानंतर वैभव नामदेव मोरे, त्यानंतर धीरजजी बैलमारे, त्यानंतर अनिकेत म्हात्रे प्रशिक्षक म्हणून या तिघांना खरं तर लीड करतात. आणि म्हणून नांदेड संघात निवड झाल्याबद्दल या नवतरुण चेडोबा संघ मुद्रे व सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांच्या वतीनं या तिघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. खरं तर कबड्डीसाठी ओळखला जातो मुद्रे संघ आणि हे युवा खेळाडू खरं तर आज आपल्याला या कबड्डी निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या स्पर्धेच्या वतीनं देखील आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. डीपमध्ये बॉल अडवलाय मैदानाच्या आतमध्ये. धाबांसाठी संघर्ष आहे.
अंतिम बॉलमध्ये धावा मिळत आहेत साथी स्कोरर सांगत असताना. त्यात 2 आणि दुहेरीनं अंतिम बॉल देखील संपलेला आहे. टोटल पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचली होती 9 लॉस 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संत सुरुवात आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम विसेगाव संघाची. रोशन मसने आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. प्रामुख्याचा खऱ्या अर्थानं खेळाडू आहे टीम आंबोट संघाचा. सातत्यानं रिप्रेझेंट केले आंबोट गावला या रोशन मसनेनं आणि तोच बॉलिंग मार्कवरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये रोशन मसने आलाय बॉलिंग ट्रैक वरती. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. अशा गोष्टी शक्य कराव्या लागतात क्रिकेटच्या पटलावरती आणि या गोष्टी शक्य कोणता संघ करेल यासाठी सर्वांचं लक्ष या मॅचकडे देखील आहे. अंतिम सामना आहे प्रथम सत्रातील. पहिल्या षटकामध्ये 6 सुरुवात केली. ती नित्याच्या षटकामध्ये टीम विसेगाव संघानं मिथून आणि सागरने सुरुवात केली विसेगाव संघासाठी. सागर आता ऑन स्ट्राईक. धावसंख्या 6. रोशन आलाय बॉलिंग मार्कवरती, महत्वाचा खेळाडू आंबोट संघाकडून. पहिलाच बॉल बॅटची कडा आहे, पंचांचं बोट आकाशाकडे. फर्स्ट विकेट डाऊन, फर्स्ट विकेट बाद होतोय. पहिला धक्का लागतोय विसेगाव संघाला. बॅटर सागर बॅक टू द डगआउट. रात्रीची मेहनत सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे खुर्द आयोजित आमदार चषकाचे आयोजन. सर्वप्रथमच ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं आयोजित केलेली आहे ती मुद्रेकरांनी, परंतु आमदार साहेबांच्या मनोगतातून व्यक्त झालं की या स्पर्धेला अगदी पुढील वर्षापासून एक नवीन स्वरूप या स्पर्धेला दिलं जाईल. अगदी मुंबई विभागामधून देखील खेळाडू इथे खेळतील अशा अपेक्षा खरं तर आमदार साहेबांच्या देखील आहेत आणि पुढील वर्षामध्ये ही स्पर्धा एका नव्या जोशामध्ये आयोजकांच्या वतीनं आपल्या समोर येईल यात शंकाच नाही आहे. आमदार साहेबांनी दिलेलं आश्वासन आणि या हंगामानंतर पुढील वर्षामध्ये ही स्पर्धा या कर्जत नगरीमध्ये एक नवीन रूप, एक नवीन आकलन घेत ही स्पर्धा आपल्या कर्जतकरांच्या भेटीसाठी येईल. या स्पर्धेला खरं तर पहिल्या वर्षी आपण लीड केलेली एक फार चांगली स्पर्धा आपल्या समोर घडली आहे. 4 रात्रीची अपरंपार मेहनत केलेली आहे ती मुद्रे संघाने आणि पुढच्या वर्षी खरं तर आतुरतेने या स्पर्धेची आपण वाट पाहूयात. नवीन जल्लोषात ही स्पर्धा आपल्या समोर येईल. वेगवान बॉल, पहिल्याच बॉलमध्ये सफलता अर्जित केलेली आहे रोशन मसनेनं. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे सातत्यानं स्वबलावरती आंबोट संघाला रिप्रेझेंट केलेलं या खेळाडूनं आणि आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना एक सुरुवात चांगली करतोय या मॅचमध्ये रोशन मसने बॉलिंग मार्कवरती. सेकंड बॉल डॉट येतोय, एकही धाव नाहीये. 2 बॉलमध्ये 1 विकेट मिळवलाय तो रोशन मसनेनं. नो बॅटर इन. कुणाल आलाय. पहिलाच बॉल तो निर्धाव खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा आहेत. संघर्ष धावांसाठी वेगवान बॉल, भन्नाट वेग, स्विंग अँड मिस. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावाच्या साह्यानं 3 बॉल फेकलेत, एकही धाव दिलेली नाहीये रोशन मसनेनं. 1 विकेट मिळवले नुकतंच. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. रोशन मसने नावाचा परिचय देतोय बॉलिंग मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आता गोलंदाजी पहिली करतोय मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रोवायझिंग गोलंदाजी आहे, उपयुक्त ठरते गोलंदाजी. रोशन मसने पुन्हा एकदा तयार. 3 बॉल निर्धाव आलेत, 1 फलंदाज बाद. डान्सिंग डाऊन द विकेट, फुल टॉस बॉल गॅप मध्ये. हा स्ट्रोक जबरदस्त फटका, जसा सुईमधून धागा व्हावा त्याच पद्धतीनं फटका गॅप मध्ये. डीप कव्हरला बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी प्रेशर रिलीज करणारा अनमोल चौकार. जबरदस्त मनोरंजन, एक जबरदस्त क्लिअरिटी साऊंडची आपण पाहतो आणि एक जबरदस्त स्वरांची मैफिल आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. फुल टॉस बॉल, बिमारचा नो बॉल आलाय पंचांचा. डीप फाईन लेगला बॉल चाललाय. नो प्लसचा 7चा सत्ता धावफलकावरती बोनसच्या स्वरूपामध्ये टीम विसेगाव संघाला.
6 टोटल 7चा सत्ता. मागील 2 बॉल पासून धावा यायला सुरुवात झाली आहे. चुकी केली आहे रोशन मसनेनं, सातत्यानं उल्लेख केला आहे. फार चांगला खेळाडू आहे, परंतु चांगला खेळाडू करून ही खूप मोठी चुकी होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचते ती टोटल 17. जी धावसंख्या थांबली होती त्या धावसंख्येला आता मागील एका बॉलमध्ये आकार आलाय. टोटल 11 धावा आल्या धावफलकावरती आणि धावसंख्या पोहोचली आहे ती महाराष्ट्रीयन आकडा 17 या धावसंख्येवरती. 17 आणि खतरा आहे वातावरण मैदानाच्या आत. फ्रीडचा बॉल खतरा होता गोलंदाजाला, परंतु इथे चांगल्या रीतीने हाताळल्या रोशन मसनेनं. निर्धाव चेंडू आलाय. फ्रीडच्या बॉलवरती जास्त काही करू शकलेला नाहीये फलंदाज. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या थांबते ती 17 आणि बॉल संपल्या त्या षटकातील. ते टोटल 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगले षटक टाकलं होतं रोशन मसनेनं, परंतु नो बॉल आणि त्यामध्ये बॉल नंबर 4 मध्ये आलेला चौकार या मॅचमध्ये टर्न निर्माण करतोय. पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करतोय भिसेगाव संघासमोर. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटला स्पर्श केलाय. स्पर्शाचा आवाज आलाय कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. पंचांना आला आवाज. बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. टीम भिसेगाव संघाला लागतोय दुसरा. यासाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय नरेंद्रजी भोईर यांच्या वतीनं पारितोषिक. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 17 ही धावसंख्या. 2 गडी बाद झालेत. टीम भिसेगाव संघाची अवस्था आहे मैदानाच्या आतमध्ये. सलमान आलाय नवीन फलंदाज. मिथून सलामीच्या भूमिकेत आलाय. मिथून आणि सलमान आता पुढील धुरा फलंदाजाची सांभाळत आहेत. तिसऱ्या षटकात आलाय तो पुन्हा नितेश बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त सुरुवात केली नितेशने या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आता दुसऱ्या षटकाला वैयक्तिक तो सुरुवात करतोय. सांघिक तिसरा षटक. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये पोहोचलाय, परंतु बॉल थांबणार नाहीये. त्याला चकमा देत बॉल चाललाय. डीप फाईन लेगला सीमा पार चौकार. राहुलजी हजार यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. नरेंद्रजी भोईर यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज. पुढे टाकलेला बॉल जबरदस्त फटका. नेत्रदीपक फटका. अक्षरशः दिशा दिली बॉलला. फक्त वेगाचा वापर केला. गॅप मिळाले नाहीये, परंतु रन मिळते या बॉलवरती एक. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर येईल. या मॅच नंतर एकीकडे भैरवनाथ किरवले आणि त्यांच्या विरोधात आकुर्ले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे ही इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये या, ही मी विनंती करतोय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केलं जाईल. नितेश पहिल्याच बॉल मध्ये चौकार आल्यानंतर सिंगल खर्च करतोय. धावसंख्या ती 22. नितेशचा बॉल वेगवान बॉल. विकेट किपर बीट झालाय. फलंदाज तर बीट झालाय. विकेट किपरची चुकी. 2 क्षेत्ररक्षकांमधून बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. पंच इशारा करतायत 22च्या स्वरूपामध्ये. मिळतोय बोनसच्या स्वरूपात या 4 धावा. आमचे व्यासपीठावरती उपस्थित देवघरे भाऊ यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. संदेशजी मोरे, प्रदीपजी वायकर यांना मी विनंती करतोय. संदेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय.
रात्रबी कबड्डी निवड चाचणी अजिंक्य पद स्पर्धेमध्ये आपल्याच मुद्रे गावचे हे 3 खेळाडू खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. अर्थातच सौरभ जयवंत वायकर, त्यानंतर वैभव नामदेवजी मोरे आणि त्यानंतर धीरजजी बैलमारे आणि यांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात ते आमचे अनिकेतजी म्हात्रे सर. आणि म्हणून नांदेड संघात त्यांची निवड झाली आहे त्याबद्दल नवतरुण चेडोबा संघ मुद्रे आणि सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांच्याकडून त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि या आमदार चषकाच्या वतीनं देखील आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. वेगवान बॉल सलमानला समजलाच नाहीये. बॅटचा फ्लो वेगानं ओपन झाला होता. बॅटचा फ्लो अगोदरच आलाय, त्यानंतर बॉल निघून गेलाय. त्या अगोदर जबरदस्त बॉलिंग, निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या थांबली ती 28 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात धावा थांबल्या होत्या, दुसऱ्या षटकातील 3 बॉलपर्यंत देखील धावा थांबल्या होत्या, परंतु रोशन मसनेनं फेकलेला नो बॉल, त्यानंतर केलेली चुकी, तिथून थोडा मोमेंटम शिफ्ट झालाय पुन्हा एकदा भिसेगाव संघाकडे. आता पुन्हा मिस्टामिक स्ट्रोक, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज धावतोय परंतु वॅकँड एरियामध्ये बॉल एक टप्पा खेळ पडतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय रोशन, डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांकडे अपील परंतु पोहोचलाय फलंदाज. अंपायर सांगत असताना रन ऍड होत आहे धावफलकावरती 2. दुहेरीनं धावसंख्या येते 31 या आकड्यावर, माफ करा 30 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. गौरवजी वायकर आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. 30 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम भिसेगाव. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10च्या इकॉनॉमीनं पुढे सरकण्याचा प्रयत्न आहे. 3 षटकांमध्ये उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. मागील मॅचमध्ये 38 धावा डिफेंड होताना आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे या मॅचमध्ये 30 धाव्यांपर्यंत पोहोचला आहे तो भिसेगाव संघ. आणखीन 2 षटकांमध्ये एक सन्मानजनक धावसंख्येवरती ते पोहोचतील का आणि या धावा डिफेंड होतील का, क्या धावा चेसचा विजयरथ पुन्हा पुढे जाईल या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये, हा देखील प्रश्नचिन्ह पडलाय जरूर. 3 षटकांमध्ये धावसंख्या 30. मिथून सलामीच्या भूमिकेत आलाय. मिथून पूर्णपणे सेट आहे या मॅचमध्ये. आता त्याला त्याच्या पॅकचा रंग उधलत एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल ते भिसेगाव संघाला देखील. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय तेजस बॉलिंग मार्कवरती. मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. प्रत्येक मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी करतोय. आखोटाप्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, संधी होती गमावले. रनआउटची संधी आहे परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती आणि इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होते. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल चालाय. कर्जत तालुक्यामध्ये देखील त्यांच्या नावाचा दबदबा आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. मिथून देखील फार अप्रतिम रीतीने खेळतो, त्यानंतर सलमान देखील फार अप्रतिम खेळतो. सलमान ऑन स्ट्राईक, डायरेक्टली बॉल शरीराचा वेध घेतो, इजा झाली आहे फलंदाजाला. चेक करा, पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल होता, शरीराचा वेध घेणारा बॉल. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये.
प्रथम सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गौरव वायकर आपण व्यासपीठाचे संपर्क साधा त्वरित. मॅचला पुन्हा आपण सुरुवात करतोय. पुन्हा रेडी होतोय बॅटिंग करण्यासाठी तो सलमान. थोडी इजा आहे अगोदर. वेगवान बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल थोडा त्रस्त केला करत सलमानला आणि पुन्हा एकदा तो आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी पुन्हा एकदा हातभार देण्यासाठी तयार होतोय बॅटिंग मार्कवरती. ग्लेन मॅक्सवेल निश्चित आठवतो. जबरदस्त दुहेरी शतक त्याने ठोकला होता. हरलेला सामना जिंकला होता ऑस्ट्रेलिया टीमनं अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये. अगदी त्याची ती इनिंग अगदी इंजुरी परिस्थितीमध्ये होती. तिथून त्यानं तो सामना जिंकून दिला होता ऑस्ट्रेलिया संघासाठी. व्हाईट बॉलचा इशारा आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय येतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावसंख्या ती 32. 32 ऑन बोर्ड. लॉस द 3 विकेट. 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या ती 32. एक सुसज्ज व्यवस्थेमध्ये, या सुसज्ज परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये तो भिसेगाव संघ देखील. पहिल्या षटकात 6 न सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या 13 आणि या षटकामध्ये अद्याप तरी धावा येत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात होत आहेत परंतु धावा येत आहेत. चला निर्णय. आमचे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक डिसिजन देतील. सिक्सर मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा मिळत आहेत. चला आपण चेक करूयात. बाउंड्री चेक. मोठा फटका होता ऑन साइडला सलमानच्या बॅटमधून. पंचांनी रेफर जरूर केलेला डिसिजन बाउंड्री चेक साठी. 6 धाबा तर दिल्यात. सॉफ्ट सिग्नल सिक्सरचा आलाय. सलमान संघर्ष करतोय. दुखापतग्रस्त आहे परंतु आपल्या संघासाठी तो महत्वाच्या धावा जमवतो. ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरण्यात येईल. 6 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघर्ष करतोय. सलमानचं कौतुक करणं गरजेचं आहे. अक्षरशः दुखापतग्रस्त परिस्थितीमध्ये तरी देखील आपल्या संघासाठी तो धावा जमवण्यासाठी प्रयत्न करतोय. हा देह समर्पित करतोय आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी. खरं तर हा देह समर्पित करतोय. स्वतःला इजा होत असताना देखील गावाच्या क्रिकेटसाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये हा तो खऱ्या अर्थानं तग धरून बसलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा आल्यात. धावांना नवसंजीवनी मिळते. धावसंख्या पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवर. सलमान बॅटिंग मार्क वरती. वेगवान बॉल त्याच्या शरीराला स्पर्श करतो. त्यानंतर तो दुखापतग्रस्त होतो. त्यानंतर लगेचच षटकार ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा थोडा बॉडी लँग्वेज वरून दर्शवतोय की थोडा त्रासदायक परिस्थितीमध्ये या विकेटवरती तो सलमान तरी देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. उडवला बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. मिळाले लांबी, मिळाले अंतर. बॉल छूम अंतर. सलमानचा हा नेत्रदीपक षटकार. कमांडी मनगटात ठेवले सलमान.
आणि आपल्या संघासाठी तो धावा जमवतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग, सन्मान दिलाय बॉलवरती सलमाननं. 2 बॅक टू बॅक सिक्सर, काउंटर अटॅक केलं, त्यानंतर स्ट्राईक रोटेटनं तो ऑफ स्ट्राईक जातोय. एक क्रिकेटचा एक चांगला दर्जा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पोहोचते ती टोटल 45 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसराच्या रात्रीमध्ये 68 धावा खऱ्या अर्थानं या सर्वोत्कृष्ट बनल्यात आणि त्या धावांच्या अगदी नजदीक जाण्याचा प्रयत्न करतोय तो भिसेगाव संघ देखील. खोलात टाकलाय बॉल, अप्रतिम स्विंग अँड मिस, यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला बॉल. निर्धाव चेंडू आलाय, जबरदस्त कमबॅक केलंय बॉलिंग मार्क वरती. ते तेजस देखील महागडा ठरलाय. 2 षटकार बॅक टू बॅक आणि त्यानंतर एक सिंगल, एक निर्धाव चेंडू, 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक रनआउटच्या स्वरूपात बॅटर जरूर बाद झालाय. पुढे टाकलाय बॉल, लेग स्टिकच्या समेप गेलाय बॉल, लिव्ह केला फलंदाजानं. कदाचित बॉल यष्ट्यांना स्पर्श करत निघाला परंतु बेल स्टॉप झालेला नाहीये आणि निर्धाव चेंडू होते. पंच देखील सांगतायत हा लक फॅक्टर आहे. हे नशीब फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं की नशीब फलंदाजाचा साथ देत असतं आणि त्याच परिस्थितीचा खऱ्या अर्थानं अवलंब आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निर्धाव चेंडूला अंतिम क्षणी 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचली ती 7 स्कोरर यश आम्हाला माहिती पोहोचवतायत. धावसंख्या पोहोचली ती 45 आकड्यावरती, 3 गडी बाद. 4 षटकांमध्ये धावसंख्या ती 45. अंतिम षटकाला आपण सुरुवात करतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय निरंकार. बॉलिंग मार्क वरती धावसंख्येला आकार मिळालाय तो भिसेगाव संघाचा आणि या आकाराला थोडं विकारात बदलण्यासाठी या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे. त्या निरंकारला गोलंदाजी मार्क वरती विश्वास ठेवलाय कर्णधारानं. विश्वासाला सार्थकी गोलंदाजीची अपेक्षा आहे. 4 षटकांमध्ये खराब खेळ राहिला आहे. पहिल्या षटकात 6 धावा, त्यानंतर जशी धावांना सुरुवात केलेली आहे धावा जमवण्यासाठी भिसेगाव संघानं इथून मागे वळून पाहिलंच नाही. अंतिम षटक, निरंकारचा पहिलाच बॉल, सलमान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकलाय पहिलाच निरंकारनं. प्रेक्षकांची देखील खऱ्या अर्थानं आक्रोशात्मक स्थिती आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर सपोर्ट करतायत ते आंबवड संघाला देखील. या सर्व पाठीराखे आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येक पाठीराख्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. 5 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 45 आकड्यावर. सलमान लिव्ह करतोय बॉल, ऑफस्टिकचा बराचसा काल बाहेर आहे आणि पंच देखील सांगतायत राजेंद्र भोईर सर इट्स अ व्हाईट बॉल आणि एक व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानं एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या 46 ऑन बोर्ड. 3 फलंदाज बाद झाले. 46ला 3 सध्या ही परिस्थिती भिसेगाव संघाची. धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल निरंकार, पुन्हा एकदा निरंकारचा बॉल, पुन्हा प्ले अँड मिस. सेकंड डॉट बॉल आला या षटकामध्ये. अंतिम षटकात येणारा प्रत्येक निर्धाव बॉल हिऱ्या समान असतो फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण या षटकामध्ये आलेल्या धावा थोड्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये थोड्या जड ठरत असतात आणि या मॅचमध्ये या अंतिम स्लॉकच्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग करतोय. बॉलिंग मार्कवरती तो निरंकार. दुसरा निर्धाव बॉल फेकला. ज्या बॅट्समननं संपूर्णपणे या मॅचमध्ये अटॅकिंग रूप धारण केलंय त्या सलमानला शांत करण्यामध्ये या षटकामध्ये थोडा यशस्वी ठरतोय तो निरंकार. आणखी एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाही, एक तर कंप्लीट केली आहे. चांगलं कलेक्शन, फेकिया चूक झाली आहे परंतु इथे स्ट्राईक हवी आहे सलमानला आणि ती मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस होते जरूर परंतु स्ट्राईक एंड वरती येतोय तो सलमान. एक धाव ॲड होतीये. धावसंख्या ती 47 आकड्यावर.
वायकर, यश वायकर, यश मोरे, त्यानंतर विघ्नेश गजमल, सार्थक गजमल, निखिल कुटकर, देवेन दाभाडे, त्यानंतर धीरज गाडगे आणि त्यानंतर रेहान शेख आणि खऱ्या अर्थानं प्रदीपजी वायकर आणि स्वप्नीलजी जाधव आणि संपूर्ण सिद्धिविनायक मुद्रे संघाने घेतलेली ही मेहनत या अंतिम रात्रीमध्ये आपण पोहोचतोय. या स्पर्धेच्या टॉस केला जातोय. सेकंड राऊंड मधील पहिला सामना एकीकडे अकुर्ले आणि त्यांच्या विरोधात किरवली. जय हनुमान क्रिकेट संघ अकुर्ले आणि त्यांच्या विरोधात श्री भैरवनाथ क्रिकेट संघ किरवली. टॉस जिंकला या मॅच मध्ये भैरवनाथ किरवली संघाने आणि तेजस बडेकर यांनी डिसिजन घेतलाय. बॉलिंगचा निर्णय ऑन द टॉस टीम. भैरवनाथ किरवली सिलेक्टेड फील्ड फर्स्ट बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते जय हनुमान क्रिकेट संघ अकुर्ले संघाला. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या मी विनंती करतोय बिसेगाव संघाला, कारण की थोडा आपण उशिरानं आजच्या रात्रीमध्ये जातोय. अंतिम रात्र आहे या स्पर्धेची. टोटल 11 सामने कव्हर करायचे होते. अद्याप तरी मॅच नंबर 4 प्रोग्रेसिंग मध्ये टोटल 7 सामने इथून अजूनही कव्हर करायचे आहेत आणि 12:30 वाजलेत. त्यामुळे मी विनंती करतोय थोडं सहकार्य करा. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. मी इथून प्रत्येक संघाला विनंती करतो थोडं सहकार्य करा. जास्त उशीर झालेला आहे. अजूनही 7 सामने कव्हर करायचे, त्यामुळे कृपया करून आयोजकांच्या वतीनं एक मी मनपूर्वक विनंती करतोय, एक हृदयाच्या अंतःकरणातून विनंती करतोय की कृपया करून आपण स्पीडअप करा. बिसेगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. येणारे 30 बॉल आणि 52 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते बिसेगाव संघानं अंबोड संघाच्या विरोधात. चला बॅटर लवकरात लवकर. आदरणीय अभिजी मोदुलकर यांना मी विनंती करतोय की या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावं. आपलं सहर्षमय स्वागत. अभिजी मोदुलकर साहेबांना मी विनंती करतोय. किशोर आणि अंकुश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 52 धावसंख्येचं टार्गेट. धावा चेस देखील होत आहेत, धावा डिफेंड देखील होत आहेत. या रात्रीमध्ये 52 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. 52चा टार्गेट लावतीये सुरुवात. अंबोड संघ 51 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 सुरुवात केली नितेशनं आणि त्यानंतर मागील 4 षटकामध्ये त्यांनी 45 धावा खर्च केल्या आणि 52 आता टार्गेट. सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवराचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यानंतर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमदार चषकाचा हा देखणा सोहळा आपण पाहतोय आणि आमदार चषकाचे दमदार आयोजन सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे खुर्द आयोजित आमदार चषक 2026 मध्ये आलेल्या मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत. लकी ड्रॉ साठी आपण पाहिलेली आज बायसायकलची व्यवस्था आणि लकी प्रेक्षक आम्हाला मिळाला विकी व्यापारी आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपण खऱ्या अर्थानं आणखी एक लकी ड्रॉ घोषित करणार आहोत. त्यासाठी कूलरची व्यवस्था आपण केलेली आहे. तत्पूर्वी या स्पर्धेमधून
महेंद्रदादा भोईर रजा घेत आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या वतीनं. आभार देखील व्यक्त करतोय. एक बहुमूल्य वेळ मान्यवरांचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे आणि मी महेंद्रदादा भोईर यांचा खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नेहमीच शिवकार्यासाठी सतत पुढे झटणारे व्यक्तिमत्व आणि आमदार साहेबांसाठी नेहमीच त्यांच्यासाठी नेहमीच कर्तव्यनिष्ठा आलेली आहे. ते महेंद्र शेठ भोईर इथून रजा घेत आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पंचांकडे लावल्या फिल बॅटची कडा आहे, फलंदाज बाद होतोय. फिंगर गोजप राजेंद्र भोईर सरांनी बाद घोषित केलंय. फलंदाजाला लागलाय महत्वाचा धक्का. टीम आंबोट संघाला लगाव. दोन बॉलमध्ये धावसंख्या ते 4. नुकतंच फलंदाज बाद झालाय. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकेशी कडा. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवलाय. रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या 5 या धावसंख्येवर 52 लक्ष. या चेस डाऊन मध्ये जीवित राहण्यासाठी मध्ये मध्ये धावसंख्या चालू ठेवणं गरजेचं आहे आंबोट संघासाठी. किशोर बाद झालाय. अंकुश आणि आता शंकर, रोशन मसने यांना बाकी आहे. बॅटिंग लाईनअप आहे आंबोट संघाकडे देखील आणि या 52 धाब्यांचा पाठलाग होऊ शकतो. त्यासाठी आता एक छोटीशी पार्टनरशिप हवी आहे ती आंबोट संघाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. पुढे टाकलेला बॉल मोठा फटक्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. तोपर्यंत रन मिळते ती 1च. 1 धावसंख्येनं धावसंख्या पुन्हा पुढे. धावसंख्या आहे ती 6 आकड्यावर. रितेश देशमुख यांची, रितेश जाधव यांची जबरदस्त मेहनत राहिली या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये साथी स्कोररच्या भूमिकेत. येत्या 1, 2, 3 मेला कर्जत नगर परिषद प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थानं आपण आयोजन पाहतोय. बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील त्या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 1, 2, 3 मे कर्जत नगर परिषद प्रीमियर लीगचे दमदार आयोजन. एक नवीन स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. कर्जतची मान सन्मानाची स्पर्धा कर्जत नगर परिषद प्रीमियर लीग. 3ऱ्या पर्वामध्ये पोहोचले कर्जत नगर परिषद प्रीमियर लीगची स्पर्धा. सहा धावा धावफलकावर. मोठा फटका इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. क्लासिकल स्ट्रोक, डीप कव्हरला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय हा आणखी एक दर्जेदार चौकार.
आदरणीय महेंद्रजी भोईर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक त्यानंतर षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. धाव संख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 आकड्यावरती. जी सरासरी राखायची होती ती सरासरी राखली आहे ती आंबोट संघानं, परंतु 2 मोठे धक्के बसलेत. प्रकाशनं चौकार ठोकलाय. प्रकाशनं सातत्यानं टीम आंबोट संघासाठी सलामीची भूमिका साकारली आहे, परंतु या मॅचमध्ये तो 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि 4थ्या क्रमांकावरती येत असताना 4 या धावसंख्येनं त्याने 4थ्या क्रमांकावरती आपल्या संघासाठी 4 धावा जमवल्यात आणि धावसंख्या पोहोचली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावर. 10 runs on scorecard. Loss of 2 wicket. Team Ambot this match. 52चा टार्गेट इन प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सलमान. त्याची बॅटिंग आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेली आहे. दुखापतग्रस्त होत देखील आपल्या संघासाठी ज्यानं धावा जमवल्यात तो आता बॉलिंग मार्क वरती आलाय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, कामगिरी करणारा खेळाडू आहे सलमान. तो आता बॉलिंग मार्क वरती आलाय. पुन्हा कमबॅकची गरज आहे ती या मॅच मध्ये टीम भिसेगाव संघाला. आणि सलमान आलाय. पहिलाच बॉल भन्नाट वेगात टाकलाय. परफेक्ट यार्कर बॉल. बॅक टू द बॉलर स्ट्रोक, परंतु इथे पोहोचला विकेट किपर. बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. फार चांगली सुरुवात या षटकाची केलेली आहे ती सलमाननं. विराज शेठ यांचं आगमन झालेलं आहे. थोडं उशिरानं आजच्या रात्रीमध्ये आलेत. त्यांच्याकडे लक्ष होतं खरं तर. रितेश जाधव यांचं स्पेशली लक्ष होतं त्यांच्याकडे आणि ते आल्या आल्या आमच्यापर्यंत त्यांनी माहिती पोहोचवली की विराज शेठ यांचं आगमन झालेलं आहे या आजच्या रात्रीमध्ये. गेली 3ही रात्रीमध्ये अगदी वेळेवरती आलेत, परंतु आजच्या अंतिम रात्रीमध्ये त्यांना माहिती आहे की आता सकाळ होणार आहे, त्यामुळे थोडं लेट जाऊन थोडं गरजेचं असेल. 11 runs on स्कोर कार्ड. प्रकाश आलाय ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग करतोय प्रकाश. बॅटमधून गोलीच्या वेगानं बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळते. धाव संख्या आहे ती 12. 12 रन ऑन स्कोर कार्ड. एका धावेनं पुढे सरकतोय. पहिल्या षटकामध्ये 10 न सुरुवात. या षटकात अद्याप तरी 2 बॉलमध्ये 2 सिंगलला जास्त प्राधान्य दिलंय ते सलमानच्या विरोधात. प्रामुख्याचा गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात थोडा सावधान पावित्र्य ठेवतोय तो अंबोट संघ या मॅच मध्ये. श्री आई अंबिका माता प्रसन्न अंबोट संघ या मॅच मध्ये बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरोधात जय अंबे भवानी क्रिकेट क्लब भिसेगाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलमान जबरदस्त बॉलिंग. 2 बॉलमध्ये 2 सिंगल त्यानं खर्च केलेत. तिसरा बॉल ओव्हर फुल टॉस. जबरदस्त फटका, देखना स्ट्रोक. डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. नेत्र दीपक चौकार. विराज शेठ आचरेकर यांचं आगमन या व्यासपीठावरती झाले. त्यांचं सहर्षमय स्वागत. संकेतदादा भासे यांचे स्वीय सहाय्यक अर्थातच विराज शेठ आचरेकर यांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या बॉलमध्ये नेत्रदीपक चौकार आलाय. विकेट हॅट्रिकसाठी राहुल हजार यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन द राईट स्ट्रोक. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त ती एक सिंगल. सिंगलला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 17 या आकड्यावर. अद्याप तरी 17 धाव फलकावर. 52चं टार्गेट. 35 धावसंख्येची गरज. 20 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 35 धावसंख्येची गरज. या चेस डाऊन मध्ये एका धाब्यानं पुढे जातोय. विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तो अंबिका माता प्रसन्न अंबोट संघ. आणखी एक निर्धाव बॉल. चांगला बॉल टाकलाय सलमाननं. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील धावसंख्या ती 17. 10ची इकॉनॉमी प्रत्येक षटकामध्ये राखायची आणि अद्याप तरी 7 धाव आल्या त्या षटकामध्ये. तोच फटका. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका आहे, परंतु लॉंग ऑनला पकडले झेल. क्लास होता फटक्यात.
ताकद कमी पडलेली आहे. टायमिंगचा फक्त वापर केलाय. मध्ये आलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पकडले झेल. बॅटर प्रकारचा समतोल खेळ. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 17. 3 गडी बाद. 2 षटकाचा अवधी 10 मिनिटांमध्ये संपवलेला आहे. 2 षटक खऱ्या अर्थानं मिथून आलाय बॉलिंग मार्कवर. tenniscricket.in या स्पर्धेला खरं तर लीड केलंय. ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहिली. या स्पर्धेला घर बसल्या देखील आपण अनुभवलंय. टेक्निकल रूम मधून कुणाल डायरे या स्पर्धेला लीड करतोय. साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रितेश जाधव यांची जबरदस्त मेहनत आहे साथी स्कोररच्या भूमिकेत. अक्षरशः एका हातामध्ये ते जेवत, एका हातामध्ये ते स्कोररची भूमिका पार पाडत होते. या 3ही रात्रीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये अजूनही त्यांनी खऱ्या अर्थानं ते जेवलेले नाहीयेत. एक जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये. मिथून आलाय बॉलिंग मार्क वरती. चांगला गोलंदाज आहे मिथून देखील. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रोडवरती जे प्रेक्षक बसले, त्यानंतर स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करतोय. 18 बॉल 35. मिथूनचा बॉल फ्लिक केलाय. शॉट फाईन लेगला अडवलाय बॉलला. चांगली फिल्डिंग. 21 धाव मिळते झटपट. रोशन मसने ऑन स्ट्राईक येतोय. 17 बॉल शिल्लक आहेत. 34 धावसंख्येची अजूनही गरज. धावसंख्या पोहोचली ती 18 धावसंख्येवर. 52 टार्गेट. आमचे 2 पंच आज आपण पाहतोय पनवेल पेन खोपली दानेशजी खोत सर आणि मंथनजी माली सर. आणि त्यानंतर या स्पर्धेला ज्या अंपायरने लीड केले ते आमचे राजेंद्र भोईर सर. या खऱ्या अर्थानं स्पर्धेचा अंपायरचा खऱ्या अर्थानं संपूर्णपणे दारोमदार पाहतायत. तीनही अंपायरचं कौतुक. या अगोदर हरेश कार्यालय सर, त्यानंतर संदीप गायकवाड सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले. अंपायर पॅनलचं खऱ्या अर्थानं संपूर्णपणे आपण कौतुक करूयात. मिथून आलाय बॉलिंग मार्क वरती. दुसरा बॉल निर्धाव फेकतोय मिथून. तिसरा बॉल मिथूनचा पडल्यानंतर खाली जातोय रोशन. निर्धाव चेंडू आला. आणखी एक 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. प्रेशर मध्ये पुन्हा एकदा आंबोट संघ 18 धावसंख्येपर्यंत धावफलक अडकलंय. 52 टार्गेट. लक्ष छोटं नव्हतं, लक्ष मोठंही नव्हतं, परंतु आता ते लक्ष थोडं मोठं होण्याचं काम करतोय तो आंबोट संघ देखील. 34 ची गरज. वेगवान बॉल गुडल्यांच्या स्पॉट वरती. शॉट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग, परंतु वेगानं पोहोचलाय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज. 1 रन ऍड होते पुन्हा एकदा. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 19 या आकड्यावर. तेहतीस धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल आणि 33चं इक्वेशन. एक मोठा फटका हवा या मॅच मध्ये पुढे सरकण्यासाठी. तो श्री अंबिका प्रसन्न अंबोट संघाला. लोअर फुलटॉस बॉल बॅट अँड पॅड मधून विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये शिरकाव केलेल्या मॅच मध्ये इरादे मजबूत केले ते भिसेगाव संघानं. मागील मॅच मध्ये 38 धावा डिफेंड झालेल्या. जबरदस्त सामना आपल्या भेटीसाठी आला आणि या मॅच मध्ये
देखील एक चुरशीचा सामना आहे. 13 बॉल आणि आता 33 धावसंख्येची गरज. बॅकफुटला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लावली अपील, नाबाद घोषित केलंय. निर्धाव चेंडूला महत्वाची गोष्ट येणार आहे. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 33 धावसंख्येची गरज आहे आंबोट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मागील मॅच नेल बॅटिंग पाहिले, या मॅचमध्ये जर नेल बॅटिंग फाईट द्यायची असेल तर या चौथ्या षटकामध्ये संघर्षात्मक बॅटिंग हवी आहे ती आंबोट संघाला जीवित राहण्यासाठी. चौथं षटक अतिशय महत्त्वाचं षटक आहे, येईल प्रगतीपथावरती. तोपर्यंत या ऐकूया आमचे डीजे साऊंड सर्व्हिस यांच्या वतीनं सुमधुर संगीत. राहुल हजार यांच्या वतीनं पारितोषिक घेत आहे बेसेगाव संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. एकवीस धावा धावफलकावरती, 11 बॉल आणि आता 31 धावसंख्येची गरज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे कॅच ड्रॉप केली आहे सुजलनं कॅच ड्रॉप केली आहे. लगेच दुसरीसाठी निघालाय रोशन. महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कॅच ड्रॉप झाली आहे. त्यानंतर आपल्या बॅटचे रंग उधलेल का? जेव्हा क्रिकेटमध्ये एखाद्या बॅटरचा झेल जेव्हा सुटतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास हा दुबलीचा होता. स्वतः रोशन मसने सोडलेला झेलचा फायदा उठवेल का मैदानाच्या आतमध्ये? आता बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि धावा करायच्या त्या 29. मॅच रपटप बनले पुन्हा एकदा. हा संघर्षाचा सामना आहे, संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 29. दिमागतीचा बॉल पिक केले, लाईन क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. पुन्हा चुकी झाली आहे, मिस्टेक. जीवनदान पुन्हा एकदा. लागोपाठच्या 2 बॉलमध्ये जीवनदान रोशन मसनेला. रन मिळते ती फक्त 1. 9 बॉल शिल्लक, 28 धावसंख्येची गरज. संपूर्णपणे संघ अडचणीत येतो आंबोट संघ आणि 9 बॉल 28 धावा जमवण्यासाठी या 3 बॉलमध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके हवेत या मॅचमध्ये शिरकाव करत अंतिम षटकामध्ये हा सामना थोडा सोपा करण्यासाठी. मोठा फटका आलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. पुन्हा मिस फिल्डिंग, दुसरीसाठी निघाले, दुसरी कंप्लीट होतीये. तिसरीचा प्रयत्न होतोय का? तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. 2च धावा मिळत आहेत. 8 बॉल 26चं इक्वेशन. किमान 1 मोठा फटका आला ना इथून तर हा सामना अंतिम षटकामध्ये रोमहर्षक बनू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. 6 बॉलमध्ये 25 धावा होताना पाहिल्यात क्रिकेटमध्ये, 6 बॉलमध्ये 36 धावा होताना पाहिल्यात क्रिकेटमध्ये. आणि आता 8 बॉल 26चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सलमान तारणहार बनलाय या मॅचमध्ये, एक्स फॅक्टर बनलाय. परंतु व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. लगेचच रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. पंचांचा डिसिजन चॅलेंज केलाय. हा रिव्ह्यू हा व्हाईट बॉल नाही आहे, त्यासाठी हा रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. चला आपण चेक करतो टेक्निकल रूम मधून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये दानिश खोत सर खऱ्या अर्थानं हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
एक एक धाव महत्वाची आंबोट संघासाठी देखील. व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या येते 27 आकड्यावर. 25 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक येते 8 बॉल 25. वेगवान बॉल पंचांकडे लाऊडली अपील. महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल 25 ची गरज असताना हवेत केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. पकडले जाईल. कॅच टेकन द कॅच. 1 मोर विकेट डाऊन. टीम आंबोट संघाला लागतोय चौथा धक्का या मॅच मध्ये. चार 5 6 7 मे या दिवशी या कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचं आयोजन आहे. 2026 ची स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. 4 5 6 7 मे तिथे प्रथम क्रमांकासाठी आपण 1.5 लाख रुपयांचा कॅश प्राइज. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 75,000 रुपये. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी 35,000. चतुर्थ क्रमांकाचं 35,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईकची व्यवस्था आपण पाहतोय. स्वप्नवत बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि लकी ड्रॉ साठी 4ही रात्रींमध्ये सरप्राईज गिफ्ट असेल. आणखी एक चांगली स्पर्धा याच मैदानावरती. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026 पर्व तिसरे याच मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. त्या 4 5 6 7 मेला. आणि प्रेक्षकांसाठी आणखी एक क्रिकेटची मेजवानी अर्थातच आपल्या समोर येईल. अजयजी दिघे यांनी खऱ्या अर्थानं उभारलेली स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं कालावधी 4 5 7 मेला खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला याच मैदानावरती संपन्न होताना पाहू. इथे मात्र मॅच संपलेला नाहीये. पहिल्याच बॉल मध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर जखमेवरती मीठ चोलणारा डीप स्क्वेअर लेग मध्ये कॅप्टन रोशनचा तडाखा षटका. सध्या बॅटिंग मध्ये दम दाखवते रोशन मसनेची सोडलेली झेल थोडी धोकादायक ठरते का बिसेगाव संघासाठी. 5 बॉल 19 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉल मध्ये आलेला षटकार या मॅच मध्ये प्रेक्षकांचं मन विचलित करतोय. या मॅच मध्ये प्रेक्षकांची मन आकर्षित करतोय. या मॅच मध्ये 5 बॉल शिल्लक 19 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती रमेश. युवादिता खेळाडू पडल्यानंतर बॉल खालीच राहिला. फ्लिपर टाइप न दांडी 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 गुल झाली आहे. रोशन मसने बॅक टू द डग. सन्माननीय संकेतदादा भासे यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. आणि आज स्वतः आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचा वाढदिवस देखील आपण या भव्य व्यासपीठावरती केला. स्वतः आमदार या स्पर्धेमध्ये आज आले आणि या स्पर्धेला खूप साऱ्या सदिच्छा भेट दिल्या. नेक्स्ट मॅच भैरवनाथ किरवले आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान अकुर्ले. टॉस जिंकलाय श्री भैरवनाथ क्रिकेट संघ. किरवली संघानं आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. फिल्डिंग करण्यासाठी भाग पडले ते जय हनुमान अकुर्ले संघाला. 4-19 इक्वेशन. 59 यॉर्कर टाकलाय बॉल. दुसरीसाठी निघालेत. डिरेक्ट हिट. 2 तर कंप्लीट. तिसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. 2 धावा ऍड होत आहेत. 3 बॉल शिल्लक. 17 धावसंख्येची गरज.
करलाय किरवली संघानं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते जे हनुमान अकुर्ले संघाला. 3 बॉल आणि आता 17 धावसंख्येची गरज. सलमानचं कौतुक करणं या मॅचमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सलमाननं स्वबलावरती हा सामना भिसेगाव संघाच्या बाजूने वळवला आहे. बॉलिंग असो त्यानंतर बॅटिंग असो, दोन्ही डावामध्ये फार चांगला खेळलाय. एक संतुलित खेळ दाखवलाय तो सलमाननं. दुखापतग्रस्त झाल्यानंतर देखील त्यानं या मॅचमध्ये आपल्या गावासाठी, आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय ते सलमाननं. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंग करतोय सलमान. संपूर्णपणे या मॅचमध्ये कोण आभी ठरला असेल आंबोट संघाला तर तो भिसेगाव संघाचा सलमान. आणि प्रत्येक गोलंदाजानं घेतलेली मेहनत ती यशापर्यंत पोहोचवते या मॅचमध्ये. 3 बॉल 17 मॅच संपले नाहीये. प्रयत्न चालू ठेवावे लागतील आंबोट संघाला देखील. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा, व्हाईट बॉलचा इशारा आहे. 1 मोर एक्स्ट्रा ॲड. 3 बॉल 16 धावसंख्येची गरज. 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार हीच रणनीती. 3 बॉलमध्ये 3 षटकार येतील का? 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार हे समीकरण आहे ते बॅटिंग करणाऱ्या आंबोट संघासमोर. परंतु 3 बॉलमधील 1 बॉल चांगला टाकायचा आहे. युवा गोलंदाज रमेशला पिक केले, लाईन फेकून दिलाय बॉल. लॉंग लेग मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा मिळतील जरूर, परंतु आता सामना थोडा दूर राहिलाय. 2 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज येते आंबोट संघाला या मॅचमध्ये. रमेशला प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती टाकायचा आहे, कोणत्याही प्रकारची चुकी करायची नाहीये. हेच खऱ्या अर्थानं चिन्ह उपस्थित आहे टीम भिसेगाव संघासमोर. फक्त 2 बॉल चांगल्या रीतीनं हाताळायचे ते गोलंदाजी मार्कवरती. युवा गोलंदाज, युवा टॅलेंट रमेशला बॉलिंग मार्कवरती. पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, साइड स्क्रीनला आदलत बॉल. 4 धाव्यांसाठी 22च्या स्वरूपात येतो चौकार. एका बॉलमध्ये 10ची गरज. एक्स्ट्राचा धावा भरपूर खर्च केला आंबोट संघानं आणि त्याच आता कुठेतरी त्यांना कमी पडतायत या विजयापासून. 1 बॉल 10. पुढे टाकलेला बॉल, मोठा फटका आहे, गोलीच्या वेगानं बॉल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. अखेर बॉलला अडवलाय, थोडी मिस फिल्डिंग झाली होती. 1 धाव 8 धाव संख्येनं हा सामना जिंकलाय. जय अंबे माता प्रसन्न भिसेगाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्ड लक टीम जय अंबिका माता प्रसन्न आंबोट संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. दुखापतग्रस्त होत असताना देखील आपल्या संघासाठी आपल्या खऱ्या अर्थानं संपूर्णपणे सिंहाचा वाटा दाखवणारा सलमान ठरला या मॅचचा हिरो.